एखाद्या व्यक्तीच्या आतड्यामधील उष्णता ज्यावेळेला वाढते, त्यावेळेला त्याची आतडी कोरडी होतात, शुष्क होतात आणि अशा व्यक्तीमध्ये वातप्रकोप होतो. झालेल्या वातप्रकोपामुळे अशा व्यक्तीला क्रोनिक कॉन्स्टिपेशनला, बद्धकोष्ठतेला सामोरं जावं लागतं आणि निश्चितच त्या बद्धकोष्ठतेमुळे अशा व्यक्तीमध्ये शेवटी मूळव्याध हा आजार होतो. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मूळव्याध म्हणजे काय, तो कसा होतो, त्याला काय काय कारणं आहेत, त्याची कुठची लक्षणं आपल्या शरीरावर दिसतात आणि मूळव्याध मुळापासून बरा करण्यासाठी काय करता येऊ शकतं, हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत मूळव्याध म्हणजे काय. याच्या नावामध्येच याचा अर्थ दडलेला आहे. मूळव्याध म्हणजे मूळ ठिकाणी असणारी व्याधी, ज्याला अवघड जागेचं दुखणं असं आपण म्हणतो. बऱ्याच वेळेला पेशंट या तक्रारी सांगायला घाबरतो किंवा डॉक्टरांकडे जातच नाही. तो सगळी लक्षणं लपवतो आणि मग त्याचे परिणाम फार भयंकर होतात. त्यामुळे माझी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला असे काही त्रास असतील तर निश्चितपणे आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यासाठी योग्य औषध घ्या. तर आपल्या पेल्विक प्लेक्ससला, मूलाधार चक्राला जो होणारा त्रास आहे तो म्हणजे मूळव्याध. म्हणजेच काय की गुदद्वाराच्या जागी असणाऱ्या रक्तवाहिन्या ज्यावेळेला सुजतात, फुगतात आणि दुखतात, त्यावेळेला आपण त्याला मूळव्याध असं म्हणतो. त्याचं कारण काय? कारण बऱ्याच काळ पेशंटला ज्यावेळेला कॉन्स्टिपेशन राहतं, कडक शौचाला होते, त्यावेळेला त्याला प्रेशर द्यावं लागतं आणि यामुळे मूळव्याध उद्भवतो. तर मूळव्याधाचे दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक जो आहे तो एक्सटर्नल पाईल्स आणि दुसरा जो आहे तो इंटरनल पाईल्स. ज्या वेळेला गुदद्वारामधील नसा सुजलेल्या, फुगलेल्या आणि दुखाव्याच्या स्वरूपात आतल्या बाजूला असतात, त्यावेळेला आपण त्याला इंटरनल पाईल्स असं म्हणतो. आणि ज्या वेळेला अतिरिक्त प्रेशर दिल्यामुळं त्या सुजलेल्या, फुगलेल्या नसा ज्या वेळेला गुदद्वाराच्या बाहेरच्या बाजूला लटकतात, ज्याला आपण कोंब असं म्हणतो, त्याला आपण बोलीभाषेत कोंबाचा मूळव्याध किंवा एक्सटर्नल पाईल्स असं म्हणतो. त्यामुळे इंटरनल पाईल्स आणि एक्सटर्नल पाईल्स हे मूळव्याधाचे दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा ब्लिडिंग पाईल्स आणि नॉन ब्लिडिंग पाईल्स. म्हणजे ज्या वेळेला मूळव्याधासोबत शौचाला करताना रक्तस्राव होतो त्यावेळेला त्याला आपण ब्लिडिंग पाईल्स असं म्हणतो आणि ज्या वेळेला रक्तस्राव होत नाही त्यावेळेला आपण त्याला नॉन ब्लिडिंग पाईल्स असं म्हणतो. तर सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत मूळव्याधीची कारणं काय काय आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात बेसिक महत्वाचं पहिलं कारण मूळव्याधीचं म्हणजे क्रोनिक कॉन्स्टिपेशन, दीर्घकाळ असणारी बद्धकोष्ठता. हे मूळव्याधीचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे तुमच्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते. जसं की तुमच्या आहारामध्ये फॅट्सचं प्रमाण जर जास्ती असेल, मसालेदार पदार्थ तुम्ही जर जास्ती खात असाल, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड तुमच्या खाण्यामध्ये सतत येत असेल, तर निश्चितपणे मूळव्याध होऊ शकतो. त्यानंतर तुमच्या आहारामध्ये जर चोथायुक्त आहार किंवा फायबरस डाएट जर तुमचा कमी प्रमाणात असेल, तर निश्चितपणे मूळव्याध होण्याची शक्यता असते. नंतर एखादी व्यक्ती जर पाणी कमी प्रमाणात पित असेल, तर शरीरातली उष्णता वाढते, आतड्याचा कोरडेपणा वाढतो आणि मग मूळव्याध होतो. त्यामुळे कमी पाणी पिणं हे सुद्धा मूळव्याधीचं एक महत्वाचं लक्षण आहे. तुम्ही जर पुरेशी झोप घेत नसाल, विनाकारण रात्रीची जागरणं करत असाल, तरी सुद्धा मूळव्याध होण्याची शक्यता बळावते. एखाद्या व्यक्तीची लाईफस्टाईल जर सिडेंटरी असेल किंवा ज्याला आपण बैठी काम एखाद्या व्यक्तीला जर जास्त प्रमाणात करावं लागत असेल, तर त्याच्या खालच्या जागेवर प्रेशर येऊन येऊन सुद्धा मूळव्याध होण्याची शक्यता असते. त्यानंतर एखाद्या पेशंटला जर क्रोनिक ऍसिडिटी म्हणजे दीर्घकाळ आम्लपित्ताचा त्रास त्या व्यक्तीला बऱ्याच दिवसांपासून जर होत असेल, तर भविष्यामध्ये जाऊन अशा व्यक्तींना कॉन्स्टिपेशन होऊन नंतर मूळव्याध होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा महिलांमध्ये आपण पाहतो की गर्भारपणात किंवा डिलिव्हरी नंतर मूळव्याध होण्याची शक्यता बळावते, कारण गर्भामध्ये असणाऱ्या बाळाच्या प्रेशरमुळे रेक्टम वरती प्रेशर येतं आणि मग बऱ्याच महिलांना गर्भारपणात, गरोदरपणात किंवा डिलिव्हरी नंतर मूळव्याध होण्याची शक्यता असते. एखाद्या व्यक्तीचं काम जर जास्ती प्रमाणात ओझं उचलण्याचं असेल, ज्याला आपण वेट लिफ्टिंग म्हणतो, तर अति प्रमाणात ओझं उचलण्याने सुद्धा खालच्या जागेवर प्रेशर आल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते. नंतर मानसिक ताण, तणाव, काळजी आणि चिंता हे अतिशय महत्वाचं कारण आहे मूळव्याध होण्याचं. बऱ्याच
तणाव असणाऱ्या पेशंटला सुद्धा मूळव्याधाच्या सगळ्या तक्रारी दिसून येतात स्ट्रेसमुळे. आणि आणखीन एक, ज्यांचं वजन जास्ती आहे त्यांच्यामध्ये सुद्धा मूळव्याधीच्या तक्रारी जास्ती प्रमाणात दिसून येतात. तर ही महत्वाची कारणं झाली मूळव्याध होण्याची. आता मूळव्याध झाल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये काय लक्षणं दिसून येतात? सगळ्यात महत्वाचं पहिलं लक्षण म्हणजे गुदद्वाराच्या जागी प्रचंड प्रमाणात दुखावा असतो, शौचाला कडक होणे, शौचाला जोर करावा लागणे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी कोंब येणे किंवा आतमध्ये प्रचंड प्रमाणात दुखावा असणे, गुदद्वाराची आगाग होणे, जळजळ होणे, त्या ठिकाणी एक प्रकारची सतत खाज जाणवणे, बसायला उठायला सुद्धा त्रास होणे, एवढ्या प्रमाणात दुखावा असणे, ही सगळी मूळव्याधाची बेसिक लक्षणं आहेत. आता आपण बघूयात की मूळव्याध टाळण्यासाठी आपण काय काय करू शकतो. तर सगळ्यात महत्वाचं, पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुमच्या चुकीच्या आहार पद्धती तुम्हाला बदलाव्या लागतील. तुम्हाला साधा सात्विक आहार घ्यावा लागेल. रोजच्या तुमच्या याच्यामध्ये पाणी पिण्याचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल. 3 ते 4 लिटर पाणी दररोज तुम्ही पिलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये जरा त्यापेक्षाही जास्त पिलं पाहिजे. तुमच्या आहारामध्ये चोथायुक्त आहार, फायबर्स युक्त आहार, तंतुमय पदार्थांचा समावेश केला पाहिजे. जसं की सगळ्या प्रकारची फ्रेश फळं आहेत ती तुम्ही खात जावा. फळांपासून बनलेले फ्रेश ज्यूस आहेत ते तुम्ही घेत जावा. सगळ्या ताज्या पालेभाज्या तुम्ही आहारामध्ये वाढवा. त्याचबरोबर सगळे सलाड सगळ्या प्रकारचे तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता. कच्च्या पालेभाज्या, कच्चे सलाड सगळे तुम्ही जेवढे आहारात घ्याल तेवढं चोथायुक्त आहार तुमच्या पोटामध्ये जाईल आणि पोट साफ व्हायला मदत होईल. जर तुम्ही भाकरी आणि चपाती कोंड्यासोबत खाल्ली, म्हणजे पीठ न चाळता तुम्ही जर भाकरी आणि चपाती केली तर ते सुद्धा एक प्रकारचं चोथायुक्त आहार तुमच्या पोटामध्ये गेल्यामुळे तुम्हाला पोट साफ होण्यासाठी मदत होईल. तर पीठ न चाळता भाकरी चपाती खाल्ल्याने सुद्धा पोट साफ व्हायला मदत होईल आणि मूळव्याध बरा व्हायला मदत होईल. त्यानंतर तुम्ही पुरेशी झोप घ्या. व्यवस्थित रात्रीचे 8 तास तुमची झोप जर झाली तर निश्चितपणे तुमची पचन संस्था उत्तम राहील आणि मूळव्याधापासून तुमचा बचाव होईल. त्यानंतर तुम्हाला मानसिक ताण, तणाव, काळजी, चिंता या गोष्टी टाळायच्या असतील तर निश्चितपणे योग्य औषध, तज्ञांच्या सल्ल्यानुसार योगा, मेडिटेशन आणि प्राणायाम या सगळ्या गोष्टी तुम्हाला मूळव्याधातून मुक्ती मिळण्यासाठी मदतच करणार आहेत. तर आता आपण बघूयात की होमिओपॅथिक शास्त्राच्या माध्यमातून मूळव्याध कसा बरा करता येतो हे थोडक्यात मी शेवटी सांगणार आहे. आणि जी होमिओपॅथिक औषध आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण मूळव्याधामध्ये सगळ्यात बेसिकली तुम्ही लक्षात घ्या की याच्यामध्ये एक आणखी अर्थ एक महत्वाचा दडलेला आहे की मूळव्याध म्हणजे काय, त्याची जी मूळ व्याधी असते ती गुदद्वाराला नसून आपल्या पचन संस्थेमध्ये असते. ज्यावेळेला आपली पचन संस्था बिघडते त्यावेळेला त्याची लक्षणं गुदद्वाराच्या जागी जाणवतात. त्यामुळे आम्ही होमिओपॅथीमध्ये असा विचार करतो की ज्यावेळेला एखाद्या पेशंटला पाईल्स, फिशुला होतो त्यावेळेला बऱ्याच वेळेस सर्जरी किंवा ऑपरेशन करा, लेझर करा असं सुचवलं जातं. पण बऱ्याच पेशंटचे लेझर होऊन, ऑपरेशन होऊन सुद्धा पुन्हा त्यांना मूळव्याधीचा त्रास होतो, रिकरन्स होतो. म्हणजेच याचं जे मूळ कारण आहे ते तसंच राहतं आणि फक्त आपण खालच्या बाजूनी कोंब काढणं किंवा ते काढून टाकणं असं ज्या वेळेला करतो त्यावेळेला मूळ व्याधी बरी न झाल्यामुळे, पचन संस्थेत सुधार न झाल्यामुळे पुन्हा पुन्हा पेशंटला तोच त्रास होण्याची शक्यता असते. तर होमिओपॅथिक शास्त्राच्या दृष्टीने आम्ही असा विचार करतो की ज्या वेळेला पेशंटची पचन संस्था पूर्ववत होईल, त्याचं सहजरित्या पोट साफ होईल, त्याच्यामध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास पूर्णपणे बरा होईल, त्यावेळेला निश्चितपणे मूळव्याध हा पूर्णपणे मुळापासून बरा केला जातो. आणि होमिओपॅथीमध्ये अशी खूप औषधं चांगल्या पद्धतीने आहेत, काम करतात की जी मूळव्याध पूर्णपणे बरा करू शकतात. त्यामुळे पेशंटला कायमस्वरूपी मूळव्याधातून मुक्तता देणं हाच आमचा हेतू असतो. पेशंटच्या लक्षणांनुसार, त्याच्या शरीर प्रकृतीनुसार त्याला जे योग्य असं मूळव्याधीसाठी होमिओपॅथीचं औषध आहे ते आपण देतो. त्याच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार त्याचा डोस ठरवतो, त्याचं रिपिटेशन ठरवतो. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मूळव्याधीवरती होमिओपॅथीमधली प्रभावी औषधं कोणती आहेत. तत्पूर्वी हा जर व्हिडिओ आजचा तुम्हाला आवडला असेल, आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला जर पटली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, इतर मूळव्याधीच्या पेशंट सोबत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून निश्चित कमेंट सेक्शन मध्ये सांगा.
अशाच काही मूळव्याधीच्या तक्रारी असतील किंवा इतरही कुठल्या तक्रारी असतील तर होमिओपॅथिक उपचार घेण्यासाठी माझ्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमचे काही प्रश्न असतील तर निश्चितपणे विचारू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.